नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज अतिशय चांगली न्यूज आलेली आहे MPSCकडनं। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। साधारण 228 पोस्ट यांनी दिलेले आहे किंवा जाहिरातीमध्ये 228 पोस्टची त्यांनी वॅकन्सी दिलेली आहे, रिक्रूटमेंटची नोटिफिकेशन दिलेलं आहे। तर जागा तशा कमी आहेत, परंतु 100% यापेक्षा जास्त जागा वाढतील। मेन्स परीक्षेच्या आधी म्हणजे पूर्व परीक्षा एक्झामच्या आधी किंवा एक्झाम झाल्यानंतर किंवा मेन्सच्या आधी यामध्ये बऱ्यापैकी जागा वाढण्याची शक्यता दाट आहे। त्यामध्ये बघा, ज्या विविध पोस्ट त्यांनी दिलेले आहे तर त्या आपण इथे मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे याच्या व्हिडिओमध्ये। याच्यामध्ये बघा, यांनी पूर्व परीक्षेचा जो दिनांक आहे तो शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2022 असा दिलेला आहे। तर तुम्हाला साधारण ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3 महिने मिळतात। 3 महिने अभ्यासाकरता मिळतात। चांगली संधी आहे ज्यांचा आधीपासून अभ्यास आहे, जे ऑलरेडी MPSC करता डेडिकेटेडली अभ्यास करता आहेत, त्यांच्यासाठी अतिशय चांगली जागा आहे, चांगल्या वॅकन्सीज आहे। कितीही जागा असो मित्रांनो, प्रत्येक पोस्टसाठी आपण अभ्यास केला पाहिजे। 10 जरी पोस्ट असेल तरी आपण एक आशावादी दृष्टिकोन ठेवून, पॉझिटिव्ह माइंड ठेवून अभ्यास केला पाहिजे असं मला वाटते। त्यामध्ये ज्या पोस्ट इथे दिलेल्या आहे गट क च्या, त्याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे उद्योग निरीक्षक गट क, उद्योग संचालनालय, याच्या अंडरमध्ये ते येतं। एकूण 6 पदे, जागा अतिशय कमी आहेत। त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल वर्टिकल रिझर्वेशन दिलं आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या जागा किती आहे तुम्ही बघू शकता। इथे टोटल 6 जागा दिलेल्या आहेत। त्यानंतरचं पद आहे दुय्यम निरीक्षक गट क, राज्य उत्पादन शुल्क, याच्या अंडरमध्ये हे येतं। 9 पदे दिलेले आहेत। हॉरिझॉन्टल वर्टिकल रिझर्वेशनमध्ये बघू शकता सर्वसाधारण 8 आहे, महिला 1 आहे आणि कॅटेगरीनुसार वेगवेगळे आहेत। जसं आता SC ST VJ SBC OBC आणि EWS वगैरे सगळं दिलेलं आहे इथे। त्यानंतर बघा, वित्त विभागामध्ये कर सहाय्यक 114 जागा, तब्बल 114 जागांची वॅकन्सी इथे काढलेली आहे। अतिशय चांगली संधी आहे। कर सहाय्यक म्हणजे टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम आहे। त्याच्यामध्ये बघा, टॅक्स असिस्टंट याला इंग्लिशमध्ये म्हणतात। त्याच्यामध्ये 114 जागा आहे। याच्यामध्ये सर्वसाधारण याच्यामध्ये तुम्हाला समजा कॅटेगरी वाईज इथे दिलेले आहे। हे जे वरती जे असतं ना ते हॉरिझॉन्टल असतं आणि इथे हे वर्टिकल असतं, म्हणजे सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग म्हणजे वर्टिकल। ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यानुसार कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता। 114 म्हणजे चांगली संधी आहे, चांगल्या जागा इथे दिलेल्या आहे। त्यानंतर बघा, सामान्य प्रशासन विभागामध्ये लिपिक टंकलेखन। ठीक आहे, आता हे जागा खूप जास्त नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे। ठीक आहे, आपल्याला 10 जरी जागा असल्या तरी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, आपला अभ्यास तेवढा असला पाहिजे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। ठीक आहे, तर यामध्ये कसं असतं की आपल्याला इच्छा असते की आपल्याला क्लास 1 क्लास 2 ऑफिसर व्हायचं आहे किंवा अधिकारी व्हायचं आहे। बऱ्याच जणांना असं वाटत असतं, परंतु कधीकधी या ज्या पोस्ट असतात जसं लिपिक टंकलेखक आहे किंवा उद्योग निरीक्षक आहे किंवा अदर त्यांच्या बाकीच्या पोस्ट आहे क्लास 3च्या किंवा गट क मधल्या, त्या आधी मिळवणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला काहीतरी एक सिक्युरिटी आवश्यक असते, जॉब सिक्युरिटी आवश्यक असते, काहीतरी कुठेतरी जॉब आवश्यक असतो, त्याकरता याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही मला असं वाटते। आणि महत्त्वाचं म्हणजे या एक्झामची लेवल जी आहे ती थोडीशी बेसिक लेवलची असते, खूप जास्त टफ एक्झाम इथे राहत नाही। एक्झामचा पॅटर्न हे बऱ्यापैकी आपण कव्हर करू शकतो असं राहतं। त्याच्यामुळे एकदा ही एक्झाम तुम्ही क्रॅक झाली, तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला डिपार्टमेंटल एम्प्लॉई म्हणून एज रिलॅक्सेशन भरपूर मिळतं। त्यामुळे ज्यांचे एज जास्त आहे त्यांनी तरी ॲटलिस्ट इथे कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे। लिपिक टंकलेखकच्या एकूण 90 जागा आहेत, बऱ्यापैकी जागा इथे दिलेल्या आहेत। हॉरिझॉन्टल वर्टिकल रिझर्वेशन तुम्ही बघू शकता। मराठीसाठी 89 आहे आणि इंग्लिशसाठी लिपिक टंकलेखक इंग्लिशसाठी गट क साठी 10 पदे आहेत, थोडी कमी आहेत 10 याच्यासाठी इंग्लिशसाठी। 5 नोव्हेंबर ही एक्झाम डेट आहे। त्याच्या आधी तुम्हाला म्हणजे जवळपास ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करणे अपेक्षित आहे। याच्यामध्ये जो पहिला जो पेपर राहतो त्याच्यामध्ये आपलं GSचं सगळं सिलेबस राहतं। तुम्हाला सिलेबस रिलेटेड मी तुम्हाला एक देईलच आता माहिती थोडी, आणि त्यामध्ये तुम्हाला साधारण 100, मी तुम्हाला आता याच्या पुढल्या आपल्या व्हिडिओमध्ये पुढे येईलच तो भाग, 100 मार्काची ती टेस्ट असते प्री एक्झाम। ठीक आहे, आता इथे आपण मुख्य जे प्री एक्झाममध्ये पास होतात किंवा ज्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह होतो, शॉर्टलिस्ट होतात, त्यांना मेन्ससाठी इथे शेड्यूल दिलेलं आहे। मेन्सचं बघा, पहिला पेपर हा कॉमन असतो। पहिला पेपर म्हणजे गट क मुख्य परीक्षा, पेपर क्रमांक 1 शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023ला हे ऑलरेडी शेड्यूल्ड आहे। 5 नोव्हेंबरला पहिली पूर्व परीक्षा आहे आणि मेन्स एक्झामची जो पहिला पेपर आहे तो 4 फेब्रुवारीला आहे। दुसरा पेपर जो आहे जो तुमच्या पोस्टनुसार वेगवेगळा राहणार आहे, त्यामध्ये लिपिक टंकलेखकचा
दुसरा पेपर जो आहे तो 11 फेब्रुवारीला आहे 2023ला. दुय्यम निरीक्षकचं राज्य उत्पन्न शुल्क याचा आहे 25 फेब्रुवारीला. त्यानंतर कर सहाय्यकचा 4 मार्चला आहे. त्यानंतर उद्योग निरीक्षक 11 मार्चला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतात, ॲक्च्युली खूप वेळा उत्तर देऊनसुद्धा ते प्रश्न असतातच मुलांचे, की सर लास्ट सेमिस्टरला आहे किंवा लास्ट इयरला आहे तर अप्लाय करता येईल का? तर अप्लाय डेफिनेटली करता येईल. प्री परीक्षेमध्ये कुठल्याच प्रकारचं ते क्वालिफिकेशन मागत नाही. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये टाकू शकता, परंतु तुम्ही इथे क्वालिफाय होता. मेन्समध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, जेव्हा फॉर्म सबमिशनची लास्ट डेट असते मेन्सची, तेव्हा तुम्हाला त्या डेटच्या लास्ट डेटच्या आधी तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. फायनल इयरची डिग्री असणं आवश्यक आहे, प्लस तुम्हाला सर्टिफिकेट असणं प्रोव्हिजनल ॲटलीस्ट प्रोव्हिजन असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि यामध्ये बघा जे ॲपियर आहे त्याच्यामध्ये जी डिग्री मागितली असते जे एनी ग्रॅज्युएट म्हणतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारची डिग्री हे घेतात. त्यामध्ये ओपन युनिव्हर्सिटी असेल, जसं यशवंतराव चव्हाण वगैरे, इग्नू वगैरे, किंवा मग एक्सटर्नल लर्निंग असेल, फक्त व्हॅलिड युनिव्हर्सिटीचं असणं आवश्यक आहे. बघा पदसंख्येमध्ये वाढ होऊ शकते असं यांनी म्हटलेलं आहे आणि डेफिनेटली वाढ होते. मी तुम्हाला सांगतो, कारण ह्या 228 पोस्ट ज्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या अतिशय कमी वाटत आहेत सध्या तरी. कारण मागची जी ॲड होती ती 900 जागांची ॲड होती. त्याच्यामुळं ॲटलीस्ट यामध्ये अंदाज सांगणे कठीण आहे, परंतु 100 ते 150 पोस्टसुद्धा वाढू शकतात कमीत कमी. ठीक आहे. याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहे मित्रांनो, तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन्स वाचाव्या लागतील. मी तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल आपला आहे, तुम्ही टेलिग्रामवर सर्च जरी केलं इंजिनियर अमोल तर आपला चॅनलचा आयकॉन तिथे तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तुम्ही ती वाचू शकता, डिटेलमध्ये वाचा. कुठल्याच प्रकारची घाई करू नका. विद्यार्थी मित्र अतिशय घाई करतात आणि मग चुका करतात. सायबर कॅफे किंवा मग जे काही एक्सटर्नल थर्ड पार्टी असतात जे आपल्याला फॉर्म भरून देतात त्यांच्यावर डिपेंड राहू नका. स्वतःचा फॉर्म शक्यतो ते जरी भरत असेल, आपल्याला लक्षात येत नसेल तरी तिथे उभं राहून भरून घ्या. कुठल्याच प्रकारची चूक करू नका, कारण फॉर्म आपला आहे, रिजेक्ट झालो तर आपण ते रिजेक्ट होणार नाही. ठीक आहे. सायबर कॅफेवाल्यांना काही घेणं देणं नसतं, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक फॉर्म भरा आणि इन्स्ट्रक्शन्स पूर्ण वाचून घ्या. एक पॉईंट टू पॉईंट वाचा. फॉर्म भरायला 4-5 दिवस लेट केलं तरी चालेल. याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार, जसं अनाथ आरक्षण आहे किंवा मग दिव्यांग आहे, अशा अलग अलग त्यांनी इथे पॉईंट्स दिलेले आहेत. ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे, वाचणं आवश्यक आहे. माजी सैनिक आरक्षण असेल किंवा आवश्यक प्रमाणपत्र आहे माजी सैनिकांचं वगैरे. ठीक आहे. त्यामध्ये बघा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच जणांना ॲक्च्युली माहिती नसतं. जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांना माहिती नसतं. जे आता ऑलरेडी 4-5 वर्षापासून अभ्यासात आहे त्यांना बरंच माहिती असेल, परंतु माझा जो 12-15 वर्षाचा अनुभव आहे, गव्हर्नमेंटचा 12 वर्षाचा अनुभव, त्यावरून तुम्हाला सांगतो. सॅलरी स्केलबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगायचा इथे प्रयत्न करतो आहे. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालना ही जी पोस्ट आहे S13 मध्ये ही पोस्ट येते. त्याच्यामुळे याची सॅलरी जास्त आहे. 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. ठीक आहे. हे जे अलाउन्सेस असतात त्याच्यामध्ये HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स, DA म्हणजे आपला महागाई भत्ता जो वाढत असतो तुमचा, महागाई भत्ते म्हणजे डॅलिंग अलाउन्स त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. त्यानंतर ते वर्षातून 2दा होते आणि बाकी मग तुमचे अदर अलाउन्स ते कंपनीनुसार किंवा तुमच्या डिपार्टमेंटनुसार ते वाढत असतात. त्याच्यामध्ये जो अंदाज आहे 35,400 हे तुमचं स्टार्टिंगचं बेसिक आहे. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉईन होता, शासकीय आपली सेवा चालू करता, त्या डेटपासून तुम्हाला हे बेसिक लागते. त्याचं 35,400 याचा जर आपण अंदाज घेतला तर हे साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक 50 ते 55पर्यंत याची सॅलरी जाते. 50पर्यंत आरामात जाते, 50च्या वरच जाईल. ठीक आहे. आणि दरवर्षी 2 वेळा DA वाढत असतो. पर्सेंटेज ते ॲड होतात आपल्या याच्यामध्ये बेसिकमध्ये. प्रत्येक हे जी स्केल असते 35,400 याला अतिशय जास्त महत्त्व आहे. यावरूनच तुमचे सगळे अलाउन्सेस कॅल्क्युलेट केले जातात. ठीक आहे. तर त्यामध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे 32,000. आता ही जी पुढचं जे स्केल असतं 1,01,600 याचं काही घेणं देणं नसतं. ही स्केल आपल्याला लागत नाही, ही शेवटी असते रिटायरमेंटमध्ये, तर त्याला काही तुमचं सध्या घेणं देणं नाही आहे. 32,000 हा आकडा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये 32,000 जे म्हटलं आहे तर त्याचं कमीत कमी तरी 48पर्यंत आहे सॅलरी, कमीत कमी जाईलच. ठीक आहे. टोटल सॅलरी. त्यानंतर कर सहाय्यक आहे 25,500 ते 81, 100. तर 25,500 म्हणजे 35 ते 37च्या दरम्यान किंवा 40पर्यंत वगैरे आरामात ही सॅलरी जाईल. लिपिक टंकलेखक आपल्या जे काही जास्त जागा आहेत त्याच्या किंवा कर सहाय्यकच्या जास्त जागा आहे. लिपिक टंकलेखक बघा 19,900 म्हटलं म्हणजे 20,000 पकडा. 20,000च्या ॲटलीस्ट 30,000 किंवा 32,000पर्यंत ही सॅलरी जाऊ शकते. ठीक आहे. सॅलरीबद्दल तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो. त्यानंतर एज लिमिट, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला वयाची लिमिट काय आहे हे आपल्याला इथे बघता येईल. याच्यामध्ये उद्योग निरीक्षक आहे 1 नोव्हेंबर 2022ला, तिथून ते काउंट होतं एज लिमिट काय असतं ते 19 वर्ष ते 38 वर्ष म्हणजे. ठीक आहे. ओपनसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयमध्ये जे काही असतील OBC असेल, तुमचं SBC असेल,
SC ST असेल, वुमन्स असेल, ते सगळं 43मध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे 1 नोव्हेंबर 2022ला ॲटलिस्ट तुम्ही 19 वर्षाचे लागेल उद्योग निरीक्षकसाठी, आणि बाकीचे जे पोस्ट आहेत त्यासाठी 18 वर्ष दिलेली आहे. 18 वर्ष कंप्लीट असणं आवश्यक आहे. या डेटच्या आधी म्हणजे 1 नोव्हेंबर 2022च्या आधी 18 वर्ष कंप्लीट असणं आवश्यक आहे. आणि मॅक्सिमम एज लिमिट जे ओपनचं आहे ते आहे 38, आणि बाकी जे OBC वगैरे किंवा अदर कॅटेगरी जे काही असतील सगळ्या रिझर्व कॅटेगरीज त्या 43 आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, बऱ्याच मुलांना बरेच प्रश्न असतात यामध्ये. शैक्षणिक अर्हता. ठीक आहे. त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ठीक आहे. उद्योग निरीक्षक सोडून म्हणजे बाकीचे जे आपले 4 पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागेल. मान्यताप्राप्त हे महत्त्वाचं आहे. कोणतीही म्हणजे काहीही चालणार नाही. इथे भरपूर फेक युनिव्हर्सिटी येतात, परंतु यशवंतराव चव्हाणचं बरंच ते चालतं. इग्नोचं सुद्धा चालतं. ते व्हॅलिड युनिव्हर्सिटीज आहे. रेग्युलर असेल तर फारच चांगलं. कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन चालतं. BA BCom BSc BBA किंवा बाकीचे. हा जो पॉईंट आहे इथे उद्योग निरीक्षक गट क साठी दिलेला आहे संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी. आता हे जे ब्रॅकेटमधलं आहे हे मी तुम्हाला थोडंसं इथे स्किप करतो, नंतर सांगतो. अभियांत्रिकी पदवी मधील पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे डिग्री बी और तंत्रज्ञानातील पदविका म्हणजे काय आपला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. ठीक आहे. हे चालेल. किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी म्हणजे BSc वगैरे जे आहे ते चालेल आपलं. ते कोणतीही ब्रँचची असो. ठीक आहे. इथे बी और डिप्लोमा चालेल असं म्हटलेलं आहे उद्योग निरीक्षकासाठी. याच्यामध्ये बघा ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे स्थापत्य म्हणजे सिव्हिल, तसेच स्थापत्यमध्ये विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त दिलेलं आहे, म्हणजे हे चालणार नाही. ठीक आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना इथे प्रश्न असतात म्हणून मी ते फोकस करतो आहे. तंत्रज्ञानातील किमान पदविका म्हणजे डिप्लोमा, टेक्निकल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग हे चालेल, आणि BSc सुद्धा चालेल, म्हणजे आपल्या विज्ञान शाखेतील जे असेल ते चालेल. ठीक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे ते पात्र असतात पूर्व परीक्षेसाठी, परंतु मेन्सच्या फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला त्याची क्वालिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा डिग्री डिप्लोमा कंप्लीट असणं आवश्यक आहे. यामध्ये त्यांनी बघा कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक व संवर्गासाठी उपयुक्त शैक्षणिक आरसेंटसोबत टंकलेखन याची स्पीड दिलेली आहे. याच्यामध्ये कर सहाय्यकचं देण्यात दिलेलं आहे. मराठीचा वेग जो दिला आहे 30 शब्द पर मिनिट, आणि इंग्लिशचा दिला आहे 40 शब्द पर मिनिट. त्यानंतर लिपिक टंकलेखक मराठी आणि इंग्लिश अलग अलग दिलेलं आहे. मराठीचं 30 वर्ड्स पर मिनिट आणि ठीक आहे, आणि 40 वर्ड्स इंग्लिशचं जे दिलं आहे ते फक्त इंग्लिश पाहिजे यांना इथे, तर 40 वर्ड्स पर मध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलं आहे मित्रांनो. हे थोडंसं तुम्ही वाचून घ्या डिटेलमध्ये. भरपूर मोठी ॲड आहे. 9 पेजची ॲड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दुय्यम निरीक्षक पदासाठी जे काही फिजिकल स्टँडर्ड आवश्यक असतं, जसं उंची 165 सेंटीमीटर आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर जास्त, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल. PSIमध्ये सुद्धा हे स्टँडर्ड असतं. महिलांसाठी सुद्धा त्यांनी स्टँडर्ड दिलेलं आहे, फिजिकल स्टँडर्ड. ठीक आहे. निवड प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला सगळं वाचून घेणं अपेक्षित आहे. आता बघा परीक्षेचे जे टप्पे आहे, तुम्ही जे आता फॉर्म भरणार त्यासाठी तुम्ही प्रीसाठी तुम्ही इथे क्वालिफाय होणार. तुमचं प्रीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा 100 गुण आणि मुख्य परीक्षा 200 गुण. यामध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा ही संयुक्त असते म्हणजे कॉमन असते. त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा होते. पूर्वपरीक्षा 100 गुण, 100 प्रश्न असतात. याच्यामध्ये मुख्य परीक्षा 200 गुणांची असते. ठीक आहे. पूर्वपरीक्षा ही फक्त क्वालिफायसाठी असते मित्रांनो, मेनसाठी म्हणजे मुख्य परीक्षेसाठी. जो मेरिट आपल्याला लागतो तो मुख्य परीक्षा, जे आपलं सिलेक्शन होतं ते मुख्य परीक्षेच्या बेसवर होतं. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. परीक्षा शुल्क जे आहे ते ओपनसाठी 394 आहे, आणि मागासवर्गीय म्हणजे जे काही बाकी कॅटेगरीज आहे ते आहे 294, आणि माजी सैनिकसाठी फक्त 44. आता यांनी डेट्स दिलेले आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत, 1 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत, आणि त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 22 ऑगस्ट दिलेला आहे यांनी. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 24 ऑगस्ट आहे. म्हणजे चलन जर तुम्ही स्टेट बँके थ्रू भरलं किंवा त्यासाठी 24 तारीख दिलेली आहे. ऑनलाईन जर तुम्ही पे केलं तर तुम्हाला 22 दिलेली आहे. तर बघा मित्रांनो 228 पदांची ही ॲड आहे. त्याच्यामध्ये 100% म्हणजे जागा वाढतीलच.
म्हणजे जे काही आता पुढे मेन्स वगैरे होईल किंवा प्रीच्या रिझल्टच्या आधी किंवा त्या दरम्यान ते जागा वाढवण्याची शक्यता अतिशय जास्त आहे. त्याच्यामुळे जागा कमी आहे, त्यामुळे फॉर्म भरणार नाही असं करू नका. फॉर्म भरा. जे डेडिकेटेडली MPSCचा अभ्यास करतात त्यांनी तर 100% भरणं आवश्यक आहे. कारण की कसं आहे की जर आपल्याला क्लास 1 क्लास 2 हवं असेल, परंतु क्लास 3मध्ये जर चांगली पोस्ट आपल्याला मिळू शकत असेल, तर त्यामध्ये तुम्हाला जसं कर सहाय्यक वगैरे बऱ्यापैकी पोस्ट आहे, त्याचा तुम्ही जॉईन करून पुढे मागे सिलेक्शन झालं, तुम्ही जॉईन करून तुम्ही मोठ्या पोस्टसाठी म्हणजे क्लास बी क्लास 1साठी तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला एज लिमिटमध्ये शिथिलता तिथे मिळून जाते. तर मित्रांनो, आशा करतो की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल आजच्या व्हिडिओद्वारे आणि चांगली न्यूज तुम्हाला इथे कळाली असेल. तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर व्हिडिओज जे काही आपण पुढे सिलेबस रिलेटेड घेणार आहोत ते तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.